नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पर्यावरण अहवालात धक्कादायक बाब समोर. ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात वाढ. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचं विलिनीकरण करण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परिवहन महामंडळामार्फत सोडणार जादा गाड्या. हॉर्न, प्रचंड वाहतूक कोंडी, बांधकाम साईटवरील गोंगाट तसंच मोठ्या आवाजात गाणी वाजवणं या आणि अशा अनेक कारणांमुळे ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील 30 प्रमुख चौकांपैकी 14 स्पॉट धोकादायक ठरवण्यात आलेत. आवाजाच्या डेसिबलनं अक्षरशः 71 ओलांडली असल्यानं ठाणेकरांच्या कानाचे पडदे फाटणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महापालिकेनं जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढलेल्या लोकसंख्येमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दीत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात बोलणं, विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजवणं, प्रत्येक 50 मीटर अंतरावर सुरू असलेली बांधकामं अशा विविध कारणांमुळे ठाणेकरांच्या अक्षरशः कांठाळ्या बसू लागल्याचे अहवालामध्ये समोर आले. शांतता क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्रांमध्येही आवाजाच्या पातळीनं उच्चांक गाठला असल्याचं समोर आलंय. ध्वनीची तीव्रता जर 70 डेसिबलपेक्षा जास्त असेल तर मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढण्यात आलाय. मात्र 2022 आणि 2023 या मागील 2 वर्षांच्या तुलनेत 2024 या वर्षात ध्वनीची तीव्रता 60 ते 71.5 डेसिबलपर्यंत पोहोचली असल्याची धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे. दरम्यान शहरात ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाला उपाययोजना करण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलंय. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनानं नुकतीच मान्यता दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलिनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयानं याबाबत तातडीनं ठोस पावलं उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाला गती द्यावी अशी आग्रही मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे. कोकण रेल्वेची स्थापना 1990च्या दशकात एका ऐतिहासिक पावलासारखी झाली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडत पश्चिम किनारपट्टीच्या भागाला कोकण रेल्वेमुळे नवी गती दिली गेली. भारतीय रेल्वेनं यामध्ये 51% भांडवली गुंतवणूक केली तर महाराष्ट्र 22%, कर्नाटक 15%, गोवा 6% आणि केरळ राज्य शासनानं 6% आर्थिक भागीदारी केली होती. वास्तविक मूळ करारामध्ये 10 वर्षांच्या आत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणं अपेक्षित होतं. मात्र दुर्दैवानं आज तागायत विलिनीकरण पूर्ण झालं नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. आज परिस्थिती अशी आहे की कोकण रेल्वेची क्षमता 175% वापरली जाते, परंतु नवीन प्रवासी गाड्या आणि मालवाहतूक गाड्यांची सुरुवात होऊ शकत नाही कारण निधीची मोठी कमतरता आहे. देशाच्या इतर भागात रेल्वेला केंद्र सरकारकडून मोठं अर्थसहाय्य मिळतं तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड हे स्वतंत्र कॉर्पोरेशन असल्यामुळे ते या सहाय्यापासून वंचित राहिले असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक 15 एप्रिल 2025 ते 15 जून 2025 पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात, परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून त्याऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात. उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवासी गर्दीच्या होणाऱ्या मार्गांवर 15 एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गांवरील 764 जादा फेऱ्यांना मंजुरी देण्यात आली असून या जादा फेऱ्यांद्वारे दैनंदिन 521 नियतांद्वारे 2.50 लाख किलोमीटर चालवण्यात येणार आहे. उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर, संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपद्वारे याबरोबरच महामंडळाच्या बस स्थानकावरील आरक्षण केंद्रांवर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचं नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले.
कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आणि मीरा भाईंदर येथील सुमारे 50 लाख नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी माजी नगरसेवक नितीन निकम गेली 9 वर्ष सातत्यानं आंदोलन करतायत। उच्च डायबिटीस, कमरेत वॉल बसवलेल्या असतानाही निकम हे छाती इतक्या पाण्यात उभं राहून प्रशासनाचं लक्ष वेधत आहेत। उल्हास नदीत शहरातील मलमूत्र आणि रासायनिक कचरा कोणतीही प्रक्रिया न करता सोडला जातो, त्यामुळे नदीचं पाणी 3000 पट प्रदूषित झालं असून कॅन्सर, किडनी आणि वंध्यत्वाचे विकार वाढलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही हा प्रश्न गांभीर्यानं हाताळला, मात्र भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे उपाययोजना होत नाहीयेत। नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोहने येथे भेट द्यावी किंवा सोशल मीडियावर आवाज उठावा असं आवाहन करण्यात येत आहे। उल्हास नदी शुद्ध झालीच पाहिजे असा निर्धार आता जनतेनं व्यक्त करण्याची गरज आहे। आज जागतिक जल दिन। ही उल्हास नदी ही ठाणे जिल्ह्यातील जवळपास 80 ते 90 लाख लोकांची पिण्याची तहान भागवत असते। गेल्या 8 वर्षापासून ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी, ह्या नदीत अनेक सांडपाण्याचे केमिकलचे नाले आहेत, जे कुठलीही प्रक्रिया न करता त्याचं सर्व सांडपाणी हे या नदीत थेट मिसळलं जातं। त्याच्यामुळे ही विषारी जलपर्णी तयार होते। त्याच्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या देखील निर्माण होते। ही नदी प्रदूषणमुक्त करावी, या नदीतली जलपर्णी सर्व बाहेर काढण्यात यावी व पुढे काही अंतरावर जिथून आपण पाणी उचलतो तो मोहने बंधारा आहे, भविष्यात तो मोहने बंधारा कधी फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते, तर तिथे काही मीटर अंतरावर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा। या सर्व मागण्यांसाठी गेल्या 8 वर्षांपासून आम्ही आंदोलन करतोय। आत्तापर्यंत जवळपास 38 दिवस आम्ही या नदीपात्रात आंदोलन केले। आज आमचा 39वा दिवस आहे। मी, माझ्यासोबत आमचे नगरसेवक उमेश बोरगावकर असो, कैलास शिंदे असो, तुमचे सुदाम गंगावणे असो, किरण सोनवणे असो, घाणेकर साहेब असो, दायमा असो, वनशक्ती आहे, अनेक उल्हास वालदुनी बिरादरी अशा अनेक संस्था, सामाजिक संघटना या सर्वजण ह्या नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून लढा देत आहेत। ह्या नदीवर आजपर्यंत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असो, माजी मुख्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब असो, खासदार श्रीकांतजी शिंदे असो, रवी चव्हाण साहेब असो, राजू पाटील असो, सगळेच म्हणजे इथले ठाणे जिल्ह्यातले जवळपास सर्व आमदार, खासदार सर्वजण या नदीवर प्रत्यक्ष येऊन गेलेत व त्यांना सर्वांची इच्छा आहे की ही नदी लवकर प्रदूषणमुक्त व्हावी व या संबंधीच्या सूचना देखील त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। परंतु आजवर म्हणजे आज 8 वर्ष झालेत आम्ही आंदोलनं करतो आहे, परंतु आजवर ह्या प्रशासनाला यात कुठलेही गांभीर्य दिसत नाही आहे। 2021 रोजी जेव्हा आमचं 18 दिवस आंदोलन चाललं होतं तेव्हाही आम्हाला लेखी लिहून दिलं होतं, 2016लाही लेखी लिहून दिलं होतं, 2024लाही लेखी लिहून दिलं होतं, परंतु आजही ही उल्हास नदीची अवस्था ही आजही आपण जर बघू शकतात तर अनेक किलोमीटरपर्यंत इथं ही जलपर्णी, मोठमोठे सांडपाण्याचे नाले हे ह्यात नदीत कुठलीही प्रक्रिया न करता थेट सोडले जातात। आज याचा निषेध म्हणून मी व उमेश बोरगावकर आम्ही जाहीर मुंडन करून या शासन व प्रशासनाचा निषेध करीत आहोत। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका जाणवू लागल्यानं गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळते। शहरातील बाजार या ठिकाणी माठ विक्रीची मोठ्या प्रमाणात आलेत। उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे नागरिकांना थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे। दरवर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचे बाजारात आगमन झाले, मात्र माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्यानं यंदा माठाच्या दरात 10% वाढ झाल्याचं कुंभारांनी सांगितलं। होळीनंतर माठाच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते। कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनवत असतात। उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात। थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणं गरिबांना आवाक्याबाहेर असल्यानं मातीच्या माठातून तहान भागवताना मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात, त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर मागणी असते। शहरातील काही भागात माठ विक्रेत्यांनी आपली दुकानं थाटली आहेत। बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याची माठाची जागा विविध प्रकारच्या साधनांनी घेतली, त्यामुळे काही प्रमाणात परिणाम झाले। माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं गत वर्षाच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती 100 ते 300 रुपयांपर्यंत पोहोचल्यात। लहान मोठ्या आकारातील लाल काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी तयार आहेत। उन्हाचा कडाका वाढल्यानं माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून नागरिकांकडूनही चांगली मागणी आहे। नमस्कार, मी वीरा विजय पाटील। ऍक्च्युली फ्रीजच्या पाण्याचा खूप दुष्परिणाम आहे, कारण आता जसा उन्हाळा सुरू होतोय, आपण बाहेर वगैरे फिरतो आणि पटकन डिरेक्टली जेव्हा थंड पाणी पितो तेव्हा घशाचे प्रॉब्लेम होतात, मुलं आजारी पडतात। पण खरंच माठाचं पाणी रिफ्रेशिंग आहे। नॅचरल जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल आणि नॅचरलचं हवी असेल खरंच माठाचं पाणी प्या। आणि लास्ट इयर पण मी दरवर्षी
माठाचं पाणीच पिते आणि आमच्या घरी सगळेजण, माझा छोटा मुलगा आहे तो देखील माठाचंच पाणी पितो. पण खरंच म्हणजे जोपर्यंत आम्ही माठाचं पाणी पितो, 3-4 महिने असेल, वर्षभर असेल, कसलेही त्याचे साईड इफेक्ट आम्हाला दिसत नाही. खूप नॅचरल आहे. पण यावेळेला जरा रेट जास्त वाटतंय, कारण मागच्या वर्षी घेतलं होतं तेव्हा रेट कमी होते, आता जरा रेटमध्ये फरक आहे. पण खरंच तुम्ही आवर्जून माठातलं पाणी प्या, कारण ते खरंच आरोग्यदायी. आता माझाही कसा बसलाय, कारण फ्रीजचं पाणी कंटिन्यू पण म्हणून मी माठ घेतलेलं आहे. तर खरंच माठाचं पाणी प्या. कितीचा माठ पडला तुम्हाला यावर? मला आता ऍक्च्युली 300चा पडलाय, छोटी साईज आहे. मागच्या वेळेला मला आणखी तो स्वस्त पडला होता 200 रुपयाला. जरा आता रेटमध्ये वाढ झालेली आहे. ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ई-ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जांसह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या 1 एप्रिलपासून ही प्रणाली लागू करण्यासाठी पालिकेनं विविध भागातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रणालीमुळे पालिकेनं कागदविरहित कामकाजाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यालयात यावं लागू नये यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. तसंच ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ई प्रणाली लागू करण्यात येईल अशी घोषणा राव यांनी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी आता येत्या 1 एप्रिलपासूनच करण्याचा निर्धार पालिका प्रशासनानं केला असून त्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचं चित्र आहे. शासनाच्या NIC या संस्थेच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन ई प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. या प्रणालीद्वारे विविध प्रस्तावांच्या नस्तींवर संबंधित अधिकारी ऑनलाईनद्वारे मान्यता देणार आहेत. त्यामुळे हे कामकाज कसं करायचं याचं प्रशिक्षण पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका मुख्यालय तसंच माजिवडा येथील URCTच्या कार्यालयात दिलं जात आहे. NIC या संस्थेचे 4 अधिकारी हे प्रशिक्षण देत असून येत्या 1 एप्रिलपासून नागरी सुविधा केंद्रात ही प्रणाली सुरू करण्याचा पालिकेनं निर्धार केलाय. त्यामुळे प्रस्तावाची नसती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख ठेवणं शक्य होणार आहे. अनेकदा विविध प्रस्तावांच्या नस्ती पालिकेतून गायब झाल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रणालीमुळे नस्ती गायब होण्याचे प्रकार टाळणार आहेत. या प्रणालीद्वारे मंजूर झालेले प्रस्ताव तसंच इतर महत्त्वाचे दस्तऐवज ठाणेकरांना पालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या प्रणालीसाठी पालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा एक शासकीय ईमेल ID करण्यात आलाय अशी माहिती पालिकेनं दिली. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीनं कामं केली जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ऑफलाईन पद्धत बंद करून संपूर्ण कारभार हा ऑनलाईन पद्धतीनं चालवला जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पर्यावरण अहवालात धक्कादायक बाब समोर. ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात वाढ. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचं विलिनीकरण करण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परिवहन महामंडळामार्फत सोडणार जादा गाड्या. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666611141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.